तर नमस्कार मंडळी. तर आमच्या लग्नाचा होता वाढदिवस आणि जगातलं सुंदर असं गिफ्ट माझ्या नवऱ्याने मला दिलं आणि आम्ही इथे केक कटिंग केलं, छोटंसं सेलिब्रेशन केलं. मला फार लेट झालं होतं. मी साधा स्वयंपाक बनवला, मसूरची डाळ वगैरे. तर आमच्या लग्नाबद्दल सांगते. आमचं लग्न लव्ह विथ अरेंज होतं. 5 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखून लग्न केलं. लग्नानंतर आम्ही गावाला गेलो. तर मी जाडी होते, म्हणजे मी जाडीच आहे. आणि मग माझ्या मिस्टरांना असं बोललं गेलं की ह्यानी एवढी जाडी बायको का केली. पण माझ्या मिस्टरांना कधीच प्रॉब्लेम नव्हता किंवा त्यांनी कधीच मला बोलून नाही दाखवलं. बोलतात ना, जोडीदार समजूतदार असला किंवा समजून घेणारा असला तर संसार फार सुखाचा होतो. तसंच माझा संसार आहे. पण नंतर परत आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली आणि आम्हाला बाळ नव्हतं होत. मग आता ही जाडी आहे, हिला आता बाळ होणार नाही. पण कोणतंही मेडिसिन न खाता किंवा कोणतेही डॉक्टर न करता मला गोंडस असं बाळ झालं आणि आमचा संसार फार सुखाचा आहे. आणि बोलतात ना की मला असं बोलायचं की झाडांबद्दल असा गैरसमज का करतात, झाडं असणं काही चूक आहेत का. तर माझ्या नवीन चॅनल आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर नमस्कार मंडळी. तर आमच्या लग्नाचा होता वाढदिवस आणि जगातलं सुंदर असं गिफ्ट माझ्या नवऱ्याने मला दिलं आणि आम्ही इथे केक कटिंग केलं, छोटंसं सेलिब्रेशन केलं. मला फार लेट झालं होतं. मी साधा स्वयंपाक बनवला, मसूरची डाळ वगैरे. तर आमच्या लग्नाबद्दल सांगते. आमचं लग्न लव्ह विथ अरेंज होतं. 5 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखून लग्न केलं. लग्नानंतर आम्ही गावाला गेलो. तर मी जाडी होते, म्हणजे मी जाडीच आहे. आणि मग माझ्या मिस्टरांना असं बोललं गेलं की ह्यानी एवढी जाडी बायको का केली. पण माझ्या मिस्टरांना कधीच प्रॉब्लेम नव्हता किंवा त्यांनी कधीच मला बोलून नाही दाखवलं. बोलतात ना, जोडीदार समजूतदार असला किंवा समजून घेणारा असला तर संसार फार सुखाचा होतो. तसंच माझा संसार आहे. पण नंतर परत आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली आणि आम्हाला बाळ नव्हतं होत. मग आता ही जाडी आहे, हिला आता बाळ होणार नाही. पण कोणतंही मेडिसिन न खाता किंवा कोणतेही डॉक्टर न करता मला गोंडस असं बाळ झालं आणि आमचा संसार फार सुखाचा आहे. आणि बोलतात ना की मला असं बोलायचं की झाडांबद्दल असा गैरसमज का करतात, झाडं असणं काही चूक आहेत का. तर माझ्या नवीन चॅनल आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.